झिरो अवरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। त्यांना टीका करू द्या, आमचे काम बोलणार, अशी भूमिका उद्धव ठाकरे आणि विरोधकांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा घेतली आहे। एकीकडे उद्धव ठाकरेंसाठी राज्यात सहानुभूतीची लाट असल्याचं सांगितलं जात असताना त्यावर औषध शोधण्याचा प्रयत्न शिंदे सरकार करत आहे। असे एक औषध म्हणजे विकास। त्या शृंखलेत आज शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हजारो कोटींच्या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं। एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे मात्र राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या जरांगेच्या आंदोलनाचे लोण मात्र आजही पसरताना दिसले आणि मोदींचा दौरा त्यापासून स्वतःला वेगळा ठेवू शकला नाही। राजकारणात टायमिंग हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि आज उद्धव ठाकरेंनी अगदी तेच साधले। मोदींचे येणे आणि विकास कामांचा आजचा धडाक्याला ठाकरेंनी मराठा आरक्षणाची किनार देत कार्यक्रमाला एक वेगळा नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न केला। पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत, त्यांचं स्वागत आहे, पण पंतप्रधानांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडवावा ही माझी त्यांना विनंती आहे। पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत, त्यांचं स्वागत आहे, पण पंतप्रधानांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडवावा ही माझी त्यांना विनंती आहे। खरं तर हाच प्रयत्न शरद पवार गटाचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील यांनीही केला। महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्री राहिलेल्या जयंत पाटील यांनी निळवंडे धरणासाठी 900 कोटींचा निधी देऊन या कालव्याचे 90% काम मीच पूर्ण केल्याची आठवण करून दिली। तसंच मोदीजी, आपण फीत कापून खुशाल श्रेय घ्या, नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबणार आहे, यातच आमचा खरा आनंद सामावलेला आहे, असा टोलाही त्यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान मोदींना लगावला। याच पार्श्वभूमीवर आम्ही एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता, पंतप्रधानांनी जरांगेंची भेट घेऊन मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा, उद्धव ठाकरेंची ही मागणी योग्य वाटते का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिर्डी दौऱ्यात कोट्यावधींच्या कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला। आजच्या या दौऱ्यातून शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवातही झाली। शिवाय निळवंडे धरणाच्या माध्यमातून नगर आणि नाशिकच्या 182 गावांचा पाणी प्रश्न देखील मार्गी लावला। यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारमधील महत्त्वाचे मंत्री तसंच अनेक खासदार आणि आमदारही उपस्थित होते। पाहूया हा रिपोर्ट। तब्बल 5 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आले। पंतप्रधान मोदी साईबाबांच्या समाधीपुढे नतमस्तक झाल्यानंतर त्यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली। तसंच छोटेखानी आरती सुद्धा पार पडली। ओम प्राणाय मोदींच्या शिर्डी दौऱ्यावेळी काही काळ मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं। यावेळी 110 कोटी खर्चून तयार करण्यात आलेलं वातानुकूलित दर्शन रांगेचं आणि 218 कोटींच्या शैक्षणिक संकुलाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। 2018 साली मोदी शिर्डी दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांच्याच हस्ते या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। या नवीन दर्शन क्यू कॉम्प्लेक्समध्ये एकाच वेळी 10,000 भाविकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। साईचरणी नतमस्तक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचं जलपूजन करून कालव्याचं उद्घाटन केलं। धरणाला 4 कालवे असणारं राज्यातलं हे एकमेव धरण आहे। तब्बल 53 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तयार झालेल्या निळवंडे धरणाच्या प्रकल्पामुळे नगर जिल्ह्यातील 5 आणि नाशिकमधील सिन्नर असे मिळून 6 तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटणार आहे। अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि सिन्नर तालुक्यातील 1,70,200 एकर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे, तर नगर जिल्ह्यातील 66,266 हेक्टर शेतजमीन ही सिंचनाखाली येणार आहे।
निळवंडे प्रकल्पावर 85 किलोमीटरचा डावा कालवा, 97 किलोमीटरचा उजवा कालवा आहे, ज्याचा तब्बल 182 गावांना लाभ मिळणार आहे. शिर्डीतला आजचा मोदींचा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं शक्ती प्रदर्शनच. पण त्यामुळेच का होईना निळवंडे धरणाच्या उद्घाटनावरून ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी जोरदार आरोप केलेत. शेतकऱ्यांसाठी असलेलं धरण आणि कालवे तयार असूनही केवळ पंतप्रधान मोदींना शोबाजी करता यावी म्हणून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप थोरातांनी केला. आमदार झाल्यानंतर 92ला निळवंडेचं काम सुरू झालं, 2012ला धरणाचं काम झालं, नंतर आता पाटाचं काम पूर्ण झालंय, डाव्याचं पूर्ण झालंय, उजव्याला उशीर होतोय दुर्दैवानं. त्याची कारणामध्ये मी जाऊ इच्छित नाही. आता पाणी सोडण्याकरता माननीय पंतप्रधान येणार म्हणून किती खरं म्हणजे असं होतं की मे महिन्यामध्ये 10 TMC पाणी दोन्ही धरणामध्ये होतं. निळवंडे धरणाच्या उद्घाटनानंतर काकडी विमानतळाजवळील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. यावेळेला त्यांनी शेतकरी मेळाव्यात शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधला. सभेवेळी पंतप्रधानांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं उद्घाटन करून 86 लाख शेतकऱ्यांना योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. तसंच हजारो कोटींच्या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनही पार पडलं. नमो शेतकरी योजनेसाठी 1720 कोटींची तरतूद करण्यात आली. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपयांची अतिरिक्त रक्कम देण्यात येणार आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजना आणि राज्याच्या नमो योजनेतील वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून या योजनेसाठी नव्यानं 13,45,000 शेतकरी पात्र ठरलेत. याशिवाय अहमदनगरमधील 9 कोटींच्या आयुष हॉस्पिटलसह 25 कोटी खर्चून तयार केलेल्या महिला बाल रुग्णालयाचं लोकार्पण झालं. तसंच लाभार्थ्यांना आयुष्मान भारत गोल्ड कार्डचं वितरण करण्यात आलं. याशिवाय शिर्डी विमानतळावर 600 कोटींच्या टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन, लातूर कुर्डुवाडी, जळगाव भुसावळ रेल्वे प्रकल्प, सांगली बोरगाव राष्ट्रीय महामार्ग आणि मनमाडमधील विस्तारित गॅस प्रकल्पासह सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी देखील करण्यात आली. दशकों से लटकी महाराष्ट्र की 26 और सिंचाई परियोजनाओं को केंद्र सरकार पूरा कराने में जुटी है. इसका बहुत बड़ा लाभ हमारे किसानों को होगा, सूखाग्रस्त क्षेत्रों को होगा. लेकिन जब आज इस डैम से पानी मिलना शुरू हुआ है, मेरे सभी किसान भाई बहनों को मेरी एक प्रार्थना है, ये पानी परमात्मा का प्रसाद है. देशात 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर लोकसभा निवडणुकीचा बिगुल कधीही वाजू शकतो. भाजपचे सध्या सर्वाधिक लक्ष हे लोकसभा निवडणुकीवर आहे. त्याच दृष्टीनं आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून राज्यात सध्या प्रकल्पांच्या उद्घाटनाचा आणि नव्या प्रकल्पांच्या पायाभरणीच्या कामांना वेग आलाय. पंतप्रधानांचा शिर्डी दौरा विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी असला तरी त्यातून राज्यातील लोकसभेच्या अनेक गणितांवर खलबतं झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येते. 0 आवर एबीपी माझा. निवडणुकांचं घोडा मैदान आता दूर नाही आणि त्यात मराठा समाजाची मोठी ताकद. उद्धव ठाकरेंनी आज मनोज जरांगेंची नुसती स्तुतीच केली नाही तर सरकारच्या अडचणी कशा वाढतील याची तजवीजच केली. याशिवाय शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातून देखील जरांगे पाटलांना भाजपपासून सावध राहण्याचा इशाराही ठाकरेंनी देऊन टाकला होता. त्यामुळे नाराज मराठा मतं आगामी काळात आपल्या बाजूने कशी वळतील याचा प्रयत्न म्हणून ठाकरेंच्या या इशाऱ्याकडे पाहण्यात येत आहे. याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा दुसरा प्रश्न. त्याला तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, पंतप्रधानांनी जरांगेंची भेट घेऊन मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा, उद्धव ठाकरेंची मागणी योग्य वाटते का? अनिल सावकार युट्यूबवरून हे 2.5 वर्षे घरात बसून होते, त्या काळात या विषयावर यांनी काय दिवे लावले, आता बडबड करत आहेत. युट्यूबवरून विक्रम ढगे सत्ता होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी का नाही आरक्षणाचा पाठपुरावा केला? युट्यूबवरून अशोक कांबळे मणिपूरला गेले नाहीत, ते जरांगेंकडे कसे जातील? युट्यूबवरून अजय पुराणिक जरांगे पाटील इतका मोठा नेता नाही की त्याला मोदी भेटतील.
यूट्यूबवरून तुकाराम मेश्राम मोदींना फक्त मराठ्यांनी राज्याची आणि देशाची सत्ता द्यावी, मात्र काहीही मागू नये. फेसबुकवरून अनंत बोरसे, भेटीने हा प्रश्न सुटणार नाही, मात्र काही गती आणि दिशा नक्की मिळेल, पण अशी भेट होणार नाही. फेसबुकवरून सुनील शेरकर, कायदेशीररित्या मराठा कुणबी एकच आहेत, एकच शासन निर्णय काढायचा आहे, विषय संपला. फेसबुकवरून सत्यम शिंदे, केवळ मोदींना विरोध करायचा म्हणून हे महाशय मराठा समाजाच्या बाजूने बोलत आहेत, बाकी काही नाही. इंस्टाग्रामवरून नरेश भातचाळ, आपण कधी भेटायला गेला का इतके दिवस. इंस्टाग्रामवरून सोमनाथ सोनावणे, तुम्ही कधी भेटता जरांगे पाटलांना. इंस्टाग्रामवरून गणेश साळी, राज्याचे मुख्यमंत्री होता आपण, काही प्रोटोकॉल असतो की नाही, आपण किती दिवस जनतेला आणि आपल्या आमदारांना भेटलात. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेनं काय कौल दिला आहे, तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आपला प्रश्न परत एकदा सांगते. पंतप्रधानांनी जरांगेंची भेट घेऊन मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा, उद्धव ठाकरेंची मागणी योग्य वाटते का. 37,000 एकूण मतं यूट्यूबवर. 88% लोकांनी होय म्हटलंय, 12%नी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 85% लोकांनी होय म्हटलंय, 15%नी नाही. एक्सवर 49%नी होय म्हटलंय, 51%नी नाही म्हटलंय. फेसबुकवर 83% लोकांनी होय म्हटलंय, 17%नी नाही म्हटलंय. असं नाही की फक्त उद्धव ठाकरे आणि जयंत पाटलांनीच आजच्या दौऱ्याच्या निमित्तानं पंतप्रधानांना घेरण्याचा प्रयत्न केला. मोदींनी पण आज शिर्डीला घेतलेल्या विशाल सभेत महाराष्ट्राच्या राजकारणात खडा टाकला. गेली अनेक दशकं महाराष्ट्राचं राजकारण शरद पवारांभोवती फिरत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिर्डीच्या सभेत थेट नाव न घेता शरद पवारांना लक्ष्य केलं. केंद्रात 10 वर्ष कृषी मंत्री असणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला. तसेच 2014च्या आधीही तुम्ही आकडे ऐकत होता, पण किती लाख कोटींचा भ्रष्टाचार घोटाळा होते, आता इतके लाख कोटींचे विकास कामं योजना असं आहेत असं म्हणत पंतप्रधान मोदींनी टीका केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मंचावरच उपस्थित होते. हे विशेष. महाराष्ट्राची मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. समोर मोदी विरोधी इंडिया आघाडी असली तरी त्या आघाडीत सर्व काही ऑलवेल नाही. असं असलं तरी गाफील न राहता एक जागेचा हिशोब दोन्ही बाजूनं केला जात आहे. या लढाईत उत्तर प्रदेशच्या खालोखाल लोकसभेच्या 48 जागा असलेला महाराष्ट्र अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. त्यामुळेच भाजपनं मिशन 45 सुरू केलं. त्याचाच एक भाग म्हणजे आज पंतप्रधानांनी नाव न घेता शरद पवारांवर केलेल्या टीकेकडे बघता येईल. त्यातच आता विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान महाराष्ट्रात येत राहणार आहेत. याचा फायदा राज्य भाजपला कसा आणि किती होतो हे कळेलच. 0 आवरमध्ये आज इथंच थांबूया. उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटूया. तोवर पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.